दरम्यान हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींवर पुन्हा निशाणा साधलाय। संभाजीराजेंनी शाहूंच्या विचारांचा वारसा जपला नसल्याचं म्हटलंय, तर सुप्रिया सुळेंनी देखील या हल्ल्याचा निषेध केलाय। खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजीराजे असं म्हणायचो। त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस, महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आराखडे ऐकले गेले, तुला कोणीतरी पुढे केलं। त्यामुळे याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण ही लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते, ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत। एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार फोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही। आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलेन। मी आजपर्यंत तरी आहोजाहो करायचो, तुम्ही विचाराने चुकलात, तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत, आम्ही नाही सोडले। तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहोत। स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करून टाकलं, स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला। पण जी घटना झाली दुर्दैवी झाली, कशी झाली, काय झाली याची माहिती आम्ही अजून घेतोय। ते मदत मागत होते आणि त्यांना मदत केलीच नाही कुठली, त्यामुळे अतिशय चिंताजनक आहे। कारण तुम्ही सारखंच बघताय महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे। आणि हा माझा डेटा नाही, मी सातत्याने म्हणते की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकाच विचाराचं आहे, तरी केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे।